शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज्यात हिंदी भाषा सक्तीवरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे। मराठी भाषा शिकवणं सर्व शाळेत बंधनकारक केल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तर भविष्यात आपल्या राज्याचे विद्यार्थी पाठीमागे राहू नये म्हणून त्रिभाषा सूत्र स्वीकारल्याचंही मंत्री दादा भुसेंनी स्पष्ट केलंय। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार भाषिक धोरणाची अंमलबजावणी या संदर्भातला मला वाटतं की वेळोवेळी कागदपत्र आकडेवारी या संदर्भातली माहिती आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना पोहोचवण्याचं काम करण्यात आलेलं आहे। केंद्र शासनाने आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे। आपल्या सर्वांच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।